नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. माय नेम इज नेहाल सूर्यवंशी. आय एम युअर एज्युकेटर. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण पीपल, एन्व्हायरमेंट अँड डेव्हलपमेंट पेपर 1 मधील युनिट 9 जो आहे त्यातील सेकंड चॅप्टर म्हणजे अँथ्रोपॉलॉजी ॲक्टिव्हिटीज अँड देअर इम्पॅक्ट ऑन एन्व्हायरमेंट यावरील एक्सपेक्टेड एमसीक्यूज आपण आज डिस्कस करणार आहोत. तर लास्ट लेक्चरमध्ये आपण एमडीजी आणि एसडीजी म्हणजे मिलेनियम डेव्हलपमेंट गोल आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल यावरती एक्सपेक्टेड एमसीक्यूज कालच्या लेक्चरमध्ये डिस्कस केलेले होते. जर तुम्ही तो लेक्चर पाहिला नसेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन लिंकवरती क्लिक करून तो व्हिडिओ पाहू शकता. तर खूप हेल्पफुल व्हिडिओ आहेत तुमच्या एक्झामिनेशनसाठी, तुमच्या प्रिपरेशनसाठी, जेणेकरून हे एमसीक्यूज जे आहेत एक्झामिनेशन मध्ये सुद्धा विचारले जाऊ शकतात. ओके, तर तुम्ही प्रिपरेशन स्टार्ट केलं असेल अशी मी आशा करतो. जर केलेलं नसेल तर तुमच्यासाठी मी एक खूप मोठी गुड न्यूज घेऊन आलेलो आहे. तर ती गुड न्यूज काय आहे? तर गुड न्यूज ही आहे की ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी तुमच्या पेपर 1च्या प्रिपरेशनला स्ट्रॉंग करण्यासाठी फुल सिलेबस कोर्स घेऊन आलेला आहे. तर या फुल सिलेबस कोर्समध्ये तुमची प्रिपरेशन खूप स्ट्रॉंग होणार आहे आणि तुमची एक्झामिनेशन सुद्धा यामधून क्लिअर होऊन जाणार आहे. तर यामध्ये तुम्हाला आम्ही प्रोव्हाइड करत आहोत प्रिव्हियस इयर क्वेश्चन टेस्ट ही 2011 आणि 2020 पर्यंत. ही जी टेस्ट आहे जेव्हा तुम्ही सबमिट कराल त्यानंतर तुम्हाला याचं फुल म्हणजे एक्सप्लेनेशन सुद्धा मिळून जाणार आहे. ठीक आहे, म्हणजे त्यानुसार तुम्ही तुमची प्रिपरेशन करू शकता. त्या व्यतिरिक्त तुमच्या पीवाय क्यू टेस्ट नंतर अनदर 40 टेस्ट आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करत आहोत, जेणेकरून तुमचं प्रिपरेशन जे आहे ते आणखीन स्ट्रॉंग होईल. आणि हे जे टेस्ट आहेत 40 टेस्ट हे ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटीच्या एक्सपर्ट एज्युकेटर्सने बनवलेलं आहे तुमच्या प्रिपरेशनसाठी. त्या टेस्ट व्यतिरिक्त तुम्हाला फुल सिलेबस नोट सुद्धा प्रोव्हाइड केले जाणार आहेत. तेही इंग्लिश आणि मराठी या दोन्ही लँग्वेजमध्ये. ठीक आहे, त्या व्यतिरिक्त तुम्हाला फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर सुद्धा मिळणार आहेत, जेणेकरून तुम्ही कुठल्याही वेळेत तुमच्या कन्व्हिनियंट टाइम नुसार आणि तुम्ही समजा ट्रॅव्हल सुद्धा करत असाल तर तुम्ही तुमच्या मोबाईल लॅपटॉप मध्ये तुम्ही हे व्हिडिओ लेक्चर्स बघू शकता आणि तुम्ही कंटिन्यू स्टडी करू शकता. ठीक आहे, तर खूप रिलेव्हंट आहे हा सिलेबस, फुल सिलेबस कोर्स तुमच्या प्रिपरेशन साठी. जर तुम्हाला हा डाउनलोड करायचा असेल किंवा जॉईन करायचा असेल तर तुम्ही ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता किंवा तुम्ही ह्या दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून हा कोर्स जॉईन करू शकता. ओके ओके, तर सुरू करूया आजच्या लेक्चरला. लक्षात ठेवा, हे सेकंड चॅप्टर युनिट 9 पीपल, एन्व्हायरमेंट अँड डेव्हलपमेंट पेपर 1 मधील जो आहे त्यातील सेकंड चॅप्टर अँथ्रोपॉलॉजी ऍक्टिव्हिटी, त्याचा ह्युमन बिंगची ऍक्टिव्हिटी केलेली आहेत, त्याचा एन्व्हायरमेंट वरती काय इम्पॅक्ट होतो त्यावरील क्वेश्चन्स आपण आज डिस्कस करणार आहोत. ओके, तर क्वेश्चन आहे ऍग्रिकल्चरल ऍक्टिव्हिटी सच ॲज टिलिंग, हार्वेस्टिंग, हीटिंग अँड व्हेंटिलेशन आर डायरेक्ट कन्झ्युम्स ऑफ. म्हणजे ऍग्रिकल्चरल मध्ये जे ऍक्टिव्हिटीज केले जातात जसं की टिलिंग, हार्वेस्टिंग, हीटिंग अँड व्हेंटिलेशन, त्यामध्ये डायरेक्ट काय कन्झ्युम होत असतं? ए, एनर्जी म्हणजे ऊर्जा, बी, एअर म्हणजे हवा, सी, सन म्हणजे सूर्य, की डी, हीट म्हणजे उष्णता. तर याचा राईट आन्सर आहे ए, एनर्जी. तर टिलिंग, हार्वेस्टिंग, हीटिंग किंवा व्हेंटिलेशन या सर्व गोष्टी ऍग्रिकल्चरल मध्ये एनर्जी कन्झ्युम करत असतात, राईट. तर यामध्ये काय म्हटलंय की usage of energy and other agricultural activities are part of non-manufacturing sector where energy is utilized for agricultural purpose. म्हणजे हे जे युसेज आहे एनर्जीचा ऍग्रिकल्चरल ऍक्टिव्हिटी मध्ये केले जातात, तर हे पार्ट आहे नॉन मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचा. ओके, आणि ही जी एनर्जी आहे नॉन मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर मध्ये यूज केलेली, ही ऍग्रिकल्चर पर्पज साठी यूज केली जाते, राईट. ऍग्रिकल्चरल ऍक्टिव्हिटीज मध्ये काय रिक्वायर असतं? अ गुड अमाऊंट ऑफ डायरेक्ट अँड इनडायरेक्ट युसेज ऑफ एनर्जी. ऍग्रिकल्चरल ऍक्टिव्हिटी मध्ये डायरेक्टली आणि इनडायरेक्टली या एनर्जीचा यूज केला जातो असं यांनी सांगितलेलं आहे. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. The human activity among the following which causes maximum environmental pollution having regional and global impacts. म्हणजे खाली दिलेल्यापैकी कोणते अशी ह्युमन ऍक्टिव्हिटी आहे ज्याने की मॅक्झिमम एन्व्हायरमेंटला किंवा आपल्या पर्यावरणाला धोका होतो, पोल्युशन होतो, ते रिजनली सुद्धा होतं आणि ग्लोबली सुद्धा होत असतं. तर त्या कुठला आहे, म्हणजे ते ह्युमन ऍक्टिव्हिटी कुठली आहे? ए, अर्बनायझेशन, बी, इंडस्ट्रियलायझेशन, सी, ऍग्रिकल्चर, की डी, मायनिंग. तर याचा राईट आन्सर आहे इंडस्ट्रियलायझेशन. अर्बनायझेशन मध्ये काय होत असतं?
की सिटीज बनवले जातात, मॉडर्न सिटीज बनवले जातात, त्यामधून तर पोल्युशन होतच असतं, परंतु ते लोकली होत असतं, ग्लोबली त्याचा एवढा इम्पॅक्ट होत नसतो, बरोबर. त्यानंतर आहे ऍग्रिकल्चर. ऍग्रिकल्चर तर नॅचरल प्रोसेस आहे, त्यामधून सुद्धा म्हणजे पोल्युशन तर होतं, परंतु जास्ती प्रमाणात होत नसतं. मायनिंगने सुद्धा जास्ती प्रमाणात होत नसतं, परंतु इंडस्ट्रियलायझेशन, मोठे मोठे इंडस्ट्रीज असतात, त्यांचं वेस्टेज, केमिकल वेस्टेज हे सर्व समुद्रामध्ये पसरलं जातं. त्यामुळे याचा इम्पॅक्ट जो आहे तो जास्ती प्रमाणात होतो. ग्लोबली सुद्धा हे बघू शकतो आपण आणि रिजनली सुद्धा हे इंडस्ट्रियलायझेशनचा मोठा पोल्युशनचा धोका होत असतो. नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चनच्या आधी या ठिकाणी आपण एक्सप्लेनेशन मध्ये बघू शकतो की कसं इंडस्ट्रियलायझेशन मुळे इम्पॅक्ट होत असतो एन्व्हायरमेंटला. तर इंडस्ट्रियल रिव्होल्युशन इम्पॅक्टेड एन्व्हायरमेंट हे जसं की आपण या इमेज मध्ये बघू शकतो की जसं जसं पॉप्युलेशन वाढत गेलं तसं तसं लिव्हिंग स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग जी आहे ती सुद्धा इन्क्रीज होत गेली. स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग इन्क्रीज होणे म्हणजे मॉडर्नायझेशन झालं, इंडस्ट्रियलायझेशन आली, बरोबर. तर हे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढल्यामुळे नॅचरल रिसोर्सेस जे आहेत त्याचं डिप्लेशन झालं. ओके. तर त्यामुळे जे फॅक्टरीज असतात त्यामुळे त्यामध्ये जे केमिकल्स यूज केले जातात, फ्युल्स यूज केले जातात, राईट. त्यामुळे एअर पोल्युशन आणि वॉटर पोल्युशन हे वाढत असतं आणि त्यामुळे यूज ऑफ फॉसिल फ्युल्स सुद्धा वाढत असतं. तर आपण इथे बघू शकतो की ही जी फॅक्टरी आहे याचं वेस्टेज म्हणजे ह्याचं धूर जो आहे हवेत सुद्धा पसरलेला आहे आणि प्लस त्याचे वेस्टेज केमिकल पाणी जे आहे ते सुद्धा पाण्यात सुद्धा पसरलेलं आहे. तर केमिकल पाण्यात जेव्हा पसरतं त्याचे अंडर वॉटर लाईफ असते, जसे की मासे असतील किंवा अनदर काही ॲनिमल्स असतील पाण्यातले, तर ते त्यांना हा धोका होत असतो. त्यांना या सर्व गोष्टीचा धोका असतो. आणि त्यानंतर हे जे हवेत पसरलेलं धूर असतो त्यामुळे CO2 सायकल होतं. CO2 सायकलमुळे फोटोसिंथेसिसला प्रॉब्लेम होतो. त्यानंतर ऑर्गॅनिक कार्बन नसतं त्याला ते इन्क्रीज होत असतं. त्यानंतर डेड ऑर्गॅनिझम्स अँड वेस्ट प्रोडक्ट, राईट, त्याचं रूपांतर होतं फॉसिल्स अँड फॉसिल फ्युल्स मध्ये आणि त्यामुळे जे प्लांट्स आहेत दुसरे त्यांच्या ग्रोथला, त्यांच्या म्हणजे त्यांच्या वाढीला सुद्धा प्रॉब्लेम होत असतो. तर हा असा सायकल होत असतो इंडस्ट्रियलायझेशनमुळे. ओके. तर वळूया नेक्स्ट क्वेश्चन कडे. प्रोडक्शन, ट्रान्सफॉर्मेशन अँड यूज ऑफ एनर्जी आर द मेजर प्रॉब्लेम्स ऑफ, म्हणजे प्रोडक्शनचा प्रॉब्लेम, ट्रान्सफॉर्मेशनचा प्रॉब्लेम आणि यूज ऑफ एनर्जीचा प्रॉब्लेम. हा कशाचा प्रॉब्लेम आहे? ए, इंडस्ट्रियल ऍक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम आहे. बी, सस्टेनेबल डेव्हलपमेंटचा प्रॉब्लेम आहे. सी, ग्लोबल वॉर्मिंगचा की डी, ऍसिड रेनचा. तर याचा राईट आन्सर आहे इंडस्ट्रियल ऍक्टिव्हिटीज. म्हणजे प्रोडक्शन जे आहे ते इंडस्ट्रियल ऍक्टिव्हिटीज मध्ये असतं. ट्रान्सफॉर्मेशन, यूज ऑफ एनर्जी या सर्व इंडस्ट्रियल ऍक्टिव्हिटीज मधल्या प्रॉब्लेम्स आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. अ केमिकल इंडस्ट्री डज नॉट कॉज ऑफ, म्हणजे केमिकल इंडस्ट्रीज जे असतात त्यामुळे काय होत नसतं, म्हणजे खाली तर पोल्युशन दिलेलं आहे तर कुठला पोल्युशन होत नाही असं आपण बघूया. तर केमिकल इंडस्ट्रीमुळे एअर पोल्युशन होतो, बरोबर आहे. बी, नॉइज पोल्युशन, नॉइज पोल्युशन सुद्धा होतो. वॉटर पोल्युशन तर होतोच आपल्याला माहिती आहे, परंतु न्यूक्लिअर पोल्युशन हे केमिकल इंडस्ट्रीमुळे होत नसतं. त्यामुळे आपला राईट आन्सर आहे डी, न्यूक्लिअर पोल्युशन. तर काय असतं न्यूक्लिअर पोल्युशन? तर अनडिझायरेबल इफेक्ट जो की कॉज करतो एन्व्हायरमेंटला ड्यू टू रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्सेस और रेडिएशन्स. इट इज कॉल्ड व्हॉट? न्यूक्लिअर पोल्युशन. याचा मेजर सोर्स काय आहे? न्यूक्लिअर पॉवर प्लांट्स. If traces of the radioactive substances are present, right, are present in water that is released from the plant. प्लांट म्हणजे मशिनरी अँड प्लांट असा वाला प्लांट, तो झाड वाला प्लांट नाही, ठीक आहे. इट विल कॉज न्यूक्लिअर पोल्युशन, बरोबर. तर हे जे न्यूक्लिअर सबस्टन्सेस जेव्हा वॉटर मध्ये प्रेझेंट असतात, जे की प्लांट मधून रिलीज केलेले असतात वॉटर मध्ये, ते न्यूक्लिअर पोल्युशन इन्क्रीज करत असतात. एमिशन ऑफ रेडिएशन्स कॅन ऑल्सो कॉज दिस काइंड ऑफ पोल्युशन. म्हणजे यामधून जे रेडिएशन्स निघतात त्याला एमिशन ऑफ रेडिएशन असं म्हटलं जातं. तर हे पोल्युशनचा एक प्रकार आहे असं इथे म्हटलेलं आहे. बोलूया पुढच्या प्रश्नाकडे. Which of the following describes something that comes from the environment and is used by humans? म्हणजे अशी कुठली गोष्ट आहे जे की एन्व्हायरमेंट मधून आलेली आहे आणि त्याचा यूज जो आहे तो ह्युमन बिंगने केलेला आहे. तर त्याला काय म्हटलं जातं? ए, नॅचरल रिसोर्सेस. बी, अर्थ मॅटर्स. सी, एन्व्हायरमेंट रिसोर्सेस.
की डी पोल्युटंट्स? तर याचा राईट आन्सर आहे ए नॅचरल रिसोर्सेस. म्हणजे आपल्याला अशा गोष्टी जे की पर्यावरणाने दिलेल्या आहेत आणि त्याचा आपण यूज करतो, जसं की फॉर एक्झाम्पल लाकूड घ्या, वूड, वॉटर, त्यानंतर फूड, एअर, अशा भरपूर गोष्टी आहेत जे की आपल्याला नॅचरली मिळत असतात आणि त्याचा यूज आपण करत असतो, तर त्याला नॅचरल रिसोर्सेस असं म्हटलं जातं. फॉसिल फ्युल्स रिलीज डॉट डॉट इनटू ऍटमॉस्फिअर. तर फॉसिल फ्युल्स जे आहेत, राईट, फॉसिल फ्युल्स काय रिलीज करतात ऍटमॉस्फिअर मध्ये? ए ऑक्सिजन रिलीज करतात, बी मिथेल मर्क्युरी रिलीज करतात, सी ओझोन, की डी कार्बन डायऑक्साईड? तर ऑब्व्हियसली फॉसिल फ्युल्स जे आहेत ते ऍटमॉस्फिअर मध्ये कार्बन डायऑक्साईड रिलीज करत असतात. ओके, ड्युरिंग combustion or burning, carbon from fossil fuels combined with the oxygen in the air form carbon dioxide and water vapor. म्हणजे जेव्हा फॉसिल फ्युल्सला बर्न केलं जातं किंवा कार्बन जे असतात त्या फॉसिल फ्युल्स मध्ये त्यांना बर्न केलं जातं आणि ते जेव्हा ऑक्सिजन मध्ये, हवेतील ऑक्सिजन मध्ये मिसळलं जातं, तर त्याचं कार्बन डायऑक्साईड मध्ये रूपांतरण होत असतं आणि वॉटर वेपर मध्ये सुद्धा रूपांतर होत असतं. These natural hydrocarbon fuels comes from the once living organism and are made from the carbon and hydrogen which release carbon dioxide and water when they burn. म्हणजे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे, राईट, ते जेव्हा जाळलं जातं किंवा त्यामधील कार्बन जे आहे आणि हायड्रोजन जे आहे ते जाळलं जातं, तर त्याचं रूपांतर कार्बन डायऑक्साईड मध्ये आणि वॉटर वेपर मध्ये होत असतं. रिडक्शन इन अर्थ ओझोन लेअर लीड्स टू. समजा ओझोन लेअर जो असतो त्याच्यामध्ये रिडक्शन झालं तर काय त्याचा फरक पडतो? ए इन्क्रीज इन द स्मॉग कॉन्सन्ट्रेशन, धुके एकाग्रता वाढत असते. इन्क्रीज इन सी लेवल, की समुद्राची पातळी वाढत असते. इन्क्रीज इन युव्ही रेडिएशन ऑन अर्थ सरफेस, तर आपले जे युव्ही रेडिएशन्स असतात जे घातक असतात ते अर्थ सरफेस वरती वाढतील. की डी रिडक्शन इन ऑक्सिजन लेवल, की ऑक्सिजन लेवल मध्ये त्याचे रिडक्शन होईल? तर याचा राईट आन्सर आहे ऑब्व्हियसली सी, इन्क्रीज इन युव्ही रेडिएशन्स ऑन द अर्थ सरफेस. तर आपल्याला माहिती आहे ओझोन लेअर काय करत असतं की आपले जे अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन्स आहेत, अल्ट्राव्हायोलेट घातक रेडिएशन जे आहेत ते ह्युमन बिंगला किंवा कुठल्याही सजीव सृष्टीला ते घातक असतात, त्याला ऍब्झॉर्ब करत असतं. कोण? तर ओझोन लेअर. तर ओझोन लेअर समजा रिड्यूस झालं, कमी झालं, तर ऑब्व्हियसली हे रेडिएशन जे आहे ते अर्थ सरफेस वरती मोठ्या प्रमाणात येतील आणि ह्युमन बिंग किंवा अनदर जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांना हा धोका होऊ शकतो. ओके, विच टाइप ऑफ वेस्ट इज क्लासिफाईड ॲज हॅझार्डस? म्हणजे कुठल्या प्रकारचं वेस्टेज जे आहे त्याला हॅझार्डस किंवा धोकादायक असं मानलं जातं? ए केमिकल, बी हाऊसहोल्ड, सी कमर्शियल, की डी ऍग्रिकल्चर? तर राईट आन्सर आहे ऑब्व्हियसली केमिकल वेस्टेज जे आहे ते जास्ती हजार्डस असतं. हाऊसहोल्ड सुद्धा असतं, कमर्शियल सुद्धा असतं, ऍग्रिकल्चरल सुद्धा हजार्डस असतात, परंतु केमिकल जे आहे ते जास्ती प्रमाणात हजार्डस असतं. ओके, इन इंडिया द मोस्ट इम्पॉर्टंट सोर्स ऑफ एनर्जी इज. इंडियामध्ये सर्वात जास्ती एनर्जीचा सोर्स कुठला आहे? म्हणजे इंडियामध्ये सर्वात जास्त जी एनर्जी वापरली जाते ते कुठल्या सेक्टरमध्ये वापरली जाते असं पण बोलू शकतो? ए पेट्रोलियम सेक्टर, बी कोल, सी न्यूक्लिअर, की डी हायड्रो इलेक्ट्रिसिटी? तर इंडियामध्ये कोल सेक्टर जे आहे त्यामध्ये जो सोर्स आहे एनर्जीचा तो जास्ती प्रमाणात किंवा जास्ती इम्पॉर्टंट आहे. तर इंडियामध्ये जे आहे कोल मॅन्युफॅक्चरिंग आहे, जे कोल इंडस्ट्री आहे, तर ते किती आहे? 55.88% एवढं कोल इंडस्ट्रीचं मॅन्युफॅक्चरिंग होत असते किंवा कोल इंडस्ट्रीची एनर्जी जी आहे ती यूज केली जाते. 55.88%. समजा एक्झामिनेशन मध्ये जरी विचारलं तर तुम्ही आन्सर करू शकता. ओके, identify the air pollutants in urban areas which irritates eyes and also respiratory tracts of human beings. तर असे अर्बन एरियामध्ये जे काही एअर पोल्युटन्स असतात त्यामुळे आईजला इरिटेशन होतं, डोळ्यांना इरिटेशन होतं आणि रेस्पिरेटरी ट्रॅक्ट म्हणजे आपले श्वसन मार्गालाही प्रॉब्लेम होत असते. तर असे कुठले पोल्युटन्स असतात? ए पर्टिक्युलेट मॅटर,
पार्टिक्युलेट मॅटर, बी ऑक्साइड्स ऑफ नायट्रोजन, सी सरफेस ओझोन की डी कार्बन मोनॉक्साईड. तर याचा राईट आन्सर आहे सरफेस ओझोन. जो सरफेस ओझोन असतो, अर्थ सरफेस वरती जो ओझोन असतो त्यामुळे इरिटेशन होत असतं आईजना, डोळ्यांना आणि रेस्पिरेटरी ट्रॅक्ट म्हणजे श्वसन मार्गामधील जे काही ऑर्गन्स असतात, ऑर्गन्स नाही म्हणता येणार त्यांना, श्वसन क्रियाचा जो मार्ग असतो त्याला सुद्धा प्रॉब्लेम होत असतो. ओके, तर कशामुळे? सरफेस ओझोनमुळे. तर सेकंड चॅप्टर वरील 10 मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण आज डिस्कस केलेले आहेत. सेकंड चॅप्टर कुठला आहे? अँथ्रोपॉलॉजी ऍक्टिव्हिटीज. अँथ्रोपॉलॉजी ऍक्टिव्हिटी म्हणजे ह्युमन मेड, म्हणजे माणसाने केलेले जे ऍक्टिव्हिटीज आहेत त्यामुळे एन्व्हायरमेंटला जो धोका असतो, एन्व्हायरमेंटला जे हार्म होतं, त्याला अँथ्रोपॉलॉजी ऍक्टिव्हिटीज असं म्हटलं जातं. ओके, तर त्यावरील मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण डिस्कस केलेले आहेत. अशा प्रकारचे क्वेश्चन एक्झामिनेशन मध्ये सुद्धा विचारले जातात महाराष्ट्र सेटच्या. तर तुम्ही, आय होप की तुम्ही प्रिपरेशन स्टार्ट केलं असेल. जर नसेल केलं तर तुम्ही कोर्स जॉईन करून लवकरात लवकर तुमचं प्रिपरेशन स्टार्ट करा. ओके, वेळ खूप कमी आहे आपल्याकडे, एक्झामिनेशन येत आहे जवळ, तर प्रिपरेशन खूप स्ट्रॉंग बनवायचं आहे. राईट, तर असंच आपण खूप सारे एमसीक्यूज डिस्कस करणार आहोत जेणेकरून एक्सपेक्टेड एमसीक्यूज आहेत तुमच्या एक्झामिनेशन मध्ये सुद्धा विचारले जाऊ शकतात. राईट, तुम्हाला कुठल्याही प्रकारचं जर डाऊट असेल, प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून मला कळवू शकता. ओके, सो थँक यू फॉर टुडेज सेशन. हॅव अ गुड डे.